नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. इथे सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर गप्पा मारत बसलेले असतात. प्रिया आलेली असते. प्रियाला पाहून ही मुलगी आत्ताशी उगवली, तिकडे एवढ्या लग्नात तमाशा करून असं म्हटल्यावर प्रताप विचारू लागतो, लग्नात ह्या मुलीने काय काय गोंधळ घातला. मग सगळेजण तिथे सांगू लागतात काय काय घडलं, ह्या प्रियाने काय काय केलं. ते सगळं काही ऐकल्यानंतर प्रताप म्हणतो, अरे बापरे, ह्या मुलीने एवढं सगळं केलं. मग अर्जुन म्हणतो, आता आपण आपापल्या कामाला लागा, ह्या विषयावर जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. असं म्हणत सगळेजण गप्पा गोष्टी करतात, नाश्ता करतात आणि कामाला निघून जातात. इकडे नागराज आपल्या महिपतसोबत बोलण्याचा प्रयत्न करू लागतो की आपण आता सगळेजण संकटात अडकलेले आहोत, सोबतच सगळेजण अडकलो आहे, पण आता यातनं बाहेर पडण्यासाठी आपण एकमेकांना मदत करायला हवी. पण महिपत म्हणतो, आता मदत वगैरे काही शक्य नाही. तुम्ही माझ्याशी दुश्मनी घेऊन सगळ्यात मोठा पंगा केला आहे, त्यामुळे तुमच्याशी मी मदत वगैरे असं काहीही घेणारही नाही आणि करणारही नाही. नागराज वेगवेगळ्या प्रकारे इथे समजवत असतो की आपण दोघंजण एकमेकांना मदत ज्या वेळेला करू त्याच वेळेला आपण या संकटातून बाहेर पडू. पण महिपत म्हणतो, मी इतका फासावर लटकलो आहे तर तुम्हालाही घेऊन लटकेलच ना, आणि त्यातली त्यात तुम्ही माझ्याशी एवढी मोठी दुश्मनी केली, मला या अवस्थेत ठेवले तर मी तुम्हाला सोडणार नाही. इथून सुटल्या सुटल्या तुमचे तुकडे तुकडे नक्कीच होणार 113%, आणि मी तुला घेऊन बुडणार म्हणजे बुडणार. तुझ्याशी कसल्याही प्रकारचा समझोता करणार नाही, असं इथे महिपतने नागराजला सांगितलेलं आहे. सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात. छान प्रकारे भोपळ्याचे घारगे करून प्रतिमा त्या घेऊन येते. सगळ्यांना पहिले नाश्ता करा, मग गप्पा मारा असं म्हणत ती सगळ्यांना नाश्ता देते आणि आम्ही येतोच असं म्हणत ती की जायला लागते. तर रविराज म्हणतो, इथे महत्त्वाच्या केसबद्दल बोलायचे, तर तुम्ही दोघीही इथेच बसा आणि गप्पा मारूया आपण, असं म्हणत त्या दोघींनाही बसवलं जातं. मग इथे आता अर्जुन सायलीला विचारलं जातं की बाबू काय काय म्हणाला. तर बाबूंनी सांगितलं की पूर्ण फॅमिलीला मारायला महिपतला सुपारी दिली होती एका व्यक्तीने. आता ज्याने कोणी सुपारी दिली त्याने तुझ्यावरचा जो काही राग असेल तो राग काढण्यासाठीच दिली आहे. तू त्याचं काहीतरी नुकसान केलं असेल, एखाद्या केसमध्ये तू त्यांना शिक्षा मिळवून दिली असेल, त्याच्यामुळे एखादा तुझा क्लायंट राग भरलेला असेल, त्याने तुला मारण्याची धमकी दिली आणि मारण्याचा प्रयत्न केला, हे सगळं काही होऊ शकतं ना. पण आता तुला आठवायला हवं की अशा कुठल्या कुठल्या केस होत्या ज्यामध्ये तू कोणाला मोठी शिक्षा मिळवून दिली, त्याच्यामुळे एखाद्याने तुझ्यावर काट खाल्ला तर तुझ्यावरती दुश्मनी काढली. तर इथे रविराज काका आठवू लागतात कोणकोणत्या 20 वर्षापूर्वीच्या केस होत्या. आणि ते सगळं बोलणं ऐकत असताना इथे लक्ष जातं नागराजच्या चेहऱ्याकडे सुमनचं. सुमन म्हणते, हे फारच चेहऱ्यावरचे हावभाव बदलत आहे, काय असेल यांच्या मनात, यांना माहिती असेल का त्या सगळ्या गोष्टीबद्दल. महिपत यांचा मित्र आहे, यांचाही हात नसेल ना, असं इथे आता सुमनच्या मनात आले. जे आलं आहे ते खरं आहे, पण आता सांगणार कुणाला. आणि प्रतिमा आणि सायली गप्पा मारत असतात. तितक्याच सायलीचं लक्ष सुमन काकूच्या चेहऱ्याकडे जातं. रंग उडालेला असतो. तर ती म्हणते, काकू तुम्हाला खूपच टेन्शन आलेलं दिसते, तुम्ही त्या रात्रीच्या काही गोष्टी आठवता का, तुम्हाला आठवेल का. तर ती म्हणते, नाही गं, मी दुसऱ्या गाडीत होते त्याच्यामुळे मला काही आठवत नाही, आम्ही वेगळ्या दिशेने आलो, हे वेगळ्या दिशेने गेले होते, असं म्हणत ती त्यातनं अंग काढून घेते. रविराज इथे नागराजला म्हणू लागतो की तू माझ्याशी भेटायला बोलायला फ्रेश होऊ नये, मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचे. मग तो घाबरतो आणि लगेच रूममध्ये फ्रेश व्हायला जातो. त्याच्या मागोमाग लगेच इथे सुमनही जाते. तिला थोडा डाऊट आहे, तो त्याला बोलायचं आहे. इथे सगळ्या विषयांवरती जेव्हा बोलण्यात येतं त्यावेळेला रविराज म्हणतो, माझ्याकडे फायली आहे, चला आपण दोघेजणी मिळून त्या फायली पाहूया. मग ते रूममध्ये जातात. इकडे आपल्या नवऱ्याशी बोलण्यासाठी सुमन नागराजच्या जवळ जाते आणि त्याला म्हणू लागते की मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. तर तो म्हणतो, मला पहिले चहा आण. तर ती म्हणते, नाही, मला महिपतच्या विषयावरती महत्त्वाचं बोलायचं आहे. महिपत कुठे लपला आहे तुम्हाला ठाऊक आहे का. तर तो म्हणतो, म्हणजे काय. तर ती म्हणते, मी स्पष्टच बोलते, महिपत कुठे असेल माहिती तर सांगा भाऊजींना, नाहीतर बरं होणार नाही. मी सगळं काही भाऊजींना सांगून देईल, अशी धमकी ते सुमनने ज्या वेळेला दिली त्यावेळेला नागराज संतापतो आणि म्हणतो, तुला समजवलेलं समजत नाही ना नीट, तुला चांगलंच समजावं लागेल, असं म्हणत तिला मारू लागतो. तिची मारझोड आणि फेकझोक करू लागतो. ती बिचारी रडत असते, पण तिला तो सांगतो, तोंड बंद ठेवायचं, कोणासमोर उचकलं तर तुझा जीवही घ्यायला मागे पुढे पाहणार नाही मी. इकडे नागराजच्या मागावानंतर इथे प्रिया आलेली असते महिपतवर लक्ष ठेवण्यासाठी. महिपतला पाहून इतकी प्रिया घाबरली आहे, जणू काही डोळ्यांनी हा माणूस मला मारून टाकतो की काय असं वाटू लागतं प्रियाला. मग प्रिया त्याच्याजवळ जाऊन बसते, गोड बोलण्याचा प्रयत्न करते.
काही करून तिला तिचा जीव वाचवायचा आहे. ती म्हणते मी हे सगळं केलं नाही, नागराज काकाने मला करायला सांगितलं. त्यांनी सांगितलं जर मी केलं नाही तर ते माझाही जीव घेतील, म्हणून मी हे सगळं करत आहे. मला माफ करा, मी तुमच्याबद्दल असा विचार करू शकत नाही. आणि त्यावेळेला महिपत म्हणतो चिचुंद्री तू कशी आहे मला तू सांगू नको. आणि तुला काय वाटतं तू ह्या सगळ्यातनं वाचशील? नाही, मी आजपर्यंत ज्या ज्या लोकांना सांगितले शिक्षा देईल त्या लोकांना इतक्या भयंकर शिक्षा दिले. कुणाचे तुकडे केले, कुणाच्या गळ्यात 40 किलोचा दगड घालून त्यांना तलावात ढकलून दिले, असं खूप काय काय केले. पण तुला कसल्या प्रकारचं मरण आवडेल गं? तुझे तुकडे तुकडे करू, जंगलात सोडून देऊ, काय करू तुला मारायला, गाडीने उडवू? इथे प्रिया घाबरते. ती म्हणते मला तुमची मदत करायची आहे, मी काय करू ते सांगा, पण मला मारू नका. तर तो म्हणतो मला सोडून दे म्हणजे मी तुला मारणार नाही. पण ती म्हणते तुम्ही जरी सोडलं तर नागराज काका मला मारेल. इकडे आळ इकडे वीर, काय करू? आता इथे सेटलमेंट करणार का प्रिया महिपतसोबत? रविराज सगळे फायदे दाखवत असतो सायली आणि अर्जुनला. सगळ्या केसेसबद्दल ते चर्चा करत असतात. कोणत्या केसमध्ये कुणाला कसली शिक्षा दिली, कुणाचं आयुष्य बर्बाद झालं, ज्यामुळे ह्या सगळ्या दुश्मनी कोणी काढू शकते ही अशी कोणी, असं सगळं काही त्या फायलींवरती लक्ष केंद्रित करून वाचन चालू असतं. इकडे मात्र आता रविराज आता नागराजसोबत बोलत असतो की सगळ्यांसमोर इथे महिपतने कबुली दिली की त्याला कोणतरी सुपारी दिली होती मला मारण्यासाठी. तर ह्याबद्दल तुला काही माहिती आहे का? महिपत कुठे आहे? तुला माहिती असेल तर माझ्यासमोर कबूल कर. हीच एक संधी आहे तुला तुझा जीव वाचवण्याची. पण नागराज कशालाही कबूल होत नाही आणि तिथून निघून जातो. सायली अर्जुन निघणार असतात तेव्हाच त्यांची नजर इथे आपल्या सुमन काकीवर जाते. सुमन काकीचा चेहरा फार नर्वस दिसतो, मारलेली दिसते. आता हे सगळं सायलीच्या लक्षात येतं. सायली म्हणते तुमच्या मनात काय चाललं आहे मला सांगा. आता इथे सुमन चिडली आहे. सुमन नागराजचं सगळं सत्य सगळ्यांना सांगणार का? सुमनमुळे सगळ्यांसमोर सगळं सत्य बाहेर पडल्यावर नागराजची काय अवस्था होणार, हे सगळं काही पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.